व्लॉग आला नाही कारण साफसफाई चाललेली आमची पाडव्याची पूर्ण। तर हा आहे संडेचा व्लॉग। तर संडेला काही जास्त मी व्हिडिओ नाही बनवला कारण पूर्ण साफसफाई हॉल आणि बेडरूमची करून घेतली। तर मी तर जास्त थोडी मदत म्हणजे काही सामान वगैरे घेऊन ठेवणे वगैरे हेच केलं कारण पूर्ण लॉफ्ट जो होता तो माझ्या हाताला येत नव्हता। आणि इकडे बघा विहीन आमच्या सगळं एवढं सारं सामान बेडच्या साईडला असं नेऊन पेन वगैरे टाकलेले। नंतर सोफ्यामध्ये पण थोडेसे हे सगळे सोफे सरकून वगैरे विहीच्या पप्पांनी थोडेसे दिले आणि मग थोडेसे क्लिनिंगला पण मदत केली। तर आज त्यामुळे दिवसभर क्लिनिंगमध्येच गेला आणि आता पूर्ण बेड वगैरे सेट झालेला आहे व्यवस्थित। आणि जो तिथला पडदा होता तर तो कट केला थोडासा। तर इकडे हे जे कपाट आहे तर त्यात डेली यूजचे थोडेसे कपडे टाकायचे होते मला। तर मग वरच्या कप्प्यात सगळं मी किराणा सामान ठेवलेलं जे एक्स्ट्राचं आहे तर आता तेच वरून खाली शिफ्ट करत होते मी। आणि हे कपाट असं भिंती लागूनच आहे तर त्यामुळे थोडंसं जास्त इथं काही नीट व्हिडिओ बनवता पण नाही आला आणि संध्याकाळ पण झालेली त्यामुळे इथं एवढा जास्त व्यवस्थित असा प्रकाश पडत नव्हता। तर त्यामुळे फक्त मी थोडासा असा व्हिडिओ बनवला जेवढा जमेल तेवढा। तर आता व्यवस्थित असं सामान ठेवलंय बघा। तर व्यवस्थित ठेवल्यानंतर छान असं अरेंज वाटते लगेच। आणि जे काही खूप दिवसात नव्हतं सापडत नव्हतं तर ते अशा टायमिंगला नक्की आपल्याला सापडून जातं। तर मलाही अशाच बऱ्याचशाच काही वस्तू आज सापडल्या सकाळपासून दिवसभर। तर आता हा काय झालेला पडदा मी एका पूर्ण साडीचा जो आहे तर पूर्ण साडीचा अशी फोल्ड करून अशी मध्ये घडी घालून पूर्ण असा शिवून टाकलेला पडदा। तर ह्या साडीचे खूप धागे निघत होते आणि साडी दिसायला पण अशी छान वाटते ही। तर त्यामुळे हिचा पडदा बनवला मी वरती। तर छान वाटतो हा। आता एक्स्ट्रा झालेला तर तो कट करून ठेवला। आता हा फक्त धुवायचा आहे आणि थोडंसं आता फक्त पडदे वगैरे धुवायचे तर तेच बाकी होतं। तर दुसऱ्या दिवशी सोमवारी मग आधीच हॉलची आणि बेडरूमची तर साफसफाई झालीच आहे। फक्त आता किचनची राहिली। तर ही विंडो आहे तर ती खूप खराब झालेली आणि आता या साईडचं थोडंसं मी वॉश बेसिनचं साईडचं वगैरे इकडची ग्लास वगैरे सगळी पूर्ण काढून त्याच्यावरचे डबे वगैरे धुवून घेतलेले। आता फक्त या बाजूचे राहिलेले। तर विंडोमध्येच मला 1 ते 2 तास लागले कारण विंडोला बाहेरून पेंट जो दिलेलं होतं तर तेच थोडेसे डाग वगैरे होते त्याच्यावरती। आणि खूप दिवसातून मी क्लीन केली कारण बाहेरून वगैरे क्लीन नव्हती केली मी। तर आता ह्या साईडचा पूर्ण रॅक वगैरे काढून पूर्ण साफसफाई करते मी आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळे कपाट वगैरे साफसफाई केली। तर ह्याच्यामध्येच पूर्ण दिवस गेला माझा। तर त्यामुळं मग काही मी काल पण व्हिडिओ बनवला नव्हता तर त्यामुळे काही व्हिडिओ आला नव्हता। पण आज आता येईल। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।